मित्रांनो, आता हळूहळू थंडी वाढायला चालू झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा आपल्याला प्रश्न असतो की जर थंडी जास्त पडली तर त्या थंडीपासून, कमी तापमानापासून आपण आपल्या पिकाचं संरक्षण कसं करायला पाहिजे. चला तर उत्तर पाहूया. आता बघा, उपायामध्ये सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये नेहमी आपल्याला संध्याकाळी प्लॉटला पाणी द्यायचं आहे. अजिबात सकाळी किंवा दिवसा पाणी द्यायचं नाही. शक्य तेवढं रात्री किंवा संध्याकाळी पाणी द्यायचं आहे. आता थंडीच्या दिवसामध्ये जर तुमच्याकडे फळबागा असतील तर फळबागेमध्ये धूर करून देखील तुम्ही तापमान मेंटेन करू शकता. थंडीपासून आपल्या पिकाला वाचवण्यासाठी आणखीन एक उपाय म्हणजे तुम्ही मल्चिंग करू शकता. मग प्लास्टिक मल्चिंग असेल किंवा पाचटाचं असेल किंवा बुसकटाचं मल्चिंग असेल. मल्चिंग केल्याने देखील जमिनीतील तापमान बऱ्याच अंशी त्या ठिकाणी मेंटेन राहतं. याच्यानंतर क्रॉप कव्हर देखील अतिशय उत्तम पर्याय आहे. क्रॉप कव्हरने देखील तुम्ही थंडीच्या दिवसापासून आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे वाचवू शकता. आणि शेवटचा पर्याय म्हणजे खत व्यवस्थापनाचा. थंडीच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त फॉस्फरस आणि पोटॅश आपल्या पिकाला देण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे किंवा फॉस्फेट युक्त, आपण ज्याला सल्फर युक्त खतं म्हणतो, ती आपल्या प्लॉटला द्यायची आहे, जेणेकरून जमिनीतील मातीमधील तापमान त्या ठिकाणी मेंटेन राहील. आणि शक्य झाल्यास वरून एखादी सिलिकॉनची फवारणी करा, म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये, आपल्या पिकामध्ये विपरीत वातावरणाबद्दल लढण्याची ताकद तयार होईल. चला तर मित्रांनो, दिलेली माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा. धन्यवाद.